हॅलो फ्रेंड, मी विजय पवार, सहाय्यक प्राध्यापक, राष्ट्रपिता महात्मा गांधी कॉलेज सावली. आज आपण B.Com थर्ड इयरचा अंकेक्षण किंवा ऑडिटिंग हा सब्जेक्ट बघणार आहे. तर त्यामधला पहिला उद्देश आहे अंकेक्षणाची ओळख. तर सर्वात पहिले बघू आपण अंकेक्षण किंवा ऑडिट म्हणजे काय. तर याचा छोट्याशा शब्दात किंवा एका ओळीत आपण असं लिहू शकतो की जमा खर्चाची तपासणी करण्याच्या कार्याला अंकेक्षण असे म्हणतात. कोणताही व्यवहार असो, व्यापार असो किंवा एखादी कंपनी असो, त्या कंपनीमध्ये जेव्हा खर्च आणि उत्पन्न याची वर्गीकरण केले जाते किंवा खर्च होतात किंवा उत्पन्न येतात, तर त्याची नोंदी हा लेखापाल किंवा क्लर्क किंवा कारकून हा ठेवून देतो, लिहून ठेवतो. हे लेखापालाने जी लिहून ठेवलेली माहिती आहे ती सत्य आहे किंवा असत्य आहे हे तपासण्याच्या कार्याला अंकेक्षण असे म्हणतात. तर प्रत्येक कंपनीत हे असं अंकेक्षण कार्य चालत असते. या अंकेक्षणाची व्याख्या अनेक तज्ज्ञांनी केलेली आहे, पण आपण एक छोटीशी व्याख्या बघू. ती व्याख्या अशी आहे की एखाद्या व्यवसायात घडलेल्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी जमा खर्चाच्या मूलतत्वानुसार करण्यात आले आहे किंवा नाही आणि सर्व व्यवहार योग्य ठिकाणी ठेवले आहे किंवा नाही हे तपासण्याच्या क्रियेला अंकेक्षण असे म्हणतात. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की घडलेले आर्थिक व्यवहार आणि जमा खर्चाच्या नोंदी जे अकाउंटिंगचे मूलतत्व असतात त्यानुसार नोंदणी करण्यात आली आहे किंवा नाही आणि ती जी नोंदी केलेली आहे ती योग्य ठिकाणी ठेवली आहे किंवा नाही हे तपासण्याच्या क्रियेला काय म्हणतात, ऑडिट म्हणतात. ठीक आहे. तर हे ऑडिटची वैशिष्ट्य त्यानंतर बघू आपण. तर ऑडिट कार्य हा बुद्धिमत्तापूर्वक व आलोचनात्मक तपासणी करण्याच्या कार्याला हा ऑडिट म्हणतात. इथं कोणतेही कार्य बुद्धिमत्तापूर्वक केलं जाते व आलोचनात्मक केलं जाते. दुसरा ऑडिट हा ठराविक कालावधीनंतर केला जातो. आपण पुढं ऑडिटचे प्रकार बघू की त्यामध्ये वार्षिक अंकेक्षण आहे, सतत अंकेक्षण आहे. ठीक आहे. तर वार्षिक अंकेक्षण हा वर्षातून एकच वेळा होतो. सतत अंकेक्षण हा ठराविक कालावधीनंतर 1 महिन्यात येऊ शकते, 2 महिन्यात येऊ शकते. हे ऑडिटरवर डिपेंड असते. ठीक आहे. हे ऑडिट जो करतो त्या व्यक्तीला ऑडिटर म्हणतात. ठीक आहे. आणि ऑडिटर करणार हा चार्टर्ड अकाउंटंट असणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं असं आहे की योग्य व प्राप्त व्यक्तीकडून ह्या अंकेक्षणाची तपासणी केली जाते. अंकेक्षण किंवा ऑडिट हा कोणी करू शकत नाही, तर तो योग्य, सक्षम, बुद्धिमत्तापूर्वक असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ICAW ची डिग्री किंवा चार्टर्ड अकाउंटची डिग्री त्याच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. या ऑडिटमध्ये तपासलं काय जातं बघा. प्रमाणांक तपासले, पत्रके तपासले, बीजक, स्थिती विवरणे किंवा या व्यतिरिक्त बी काही अतिरिक्त जे डॉक्युमेंट असेल, प्रमाणांक असेल, व्हाउचर असेल ते तपासले जातात. स्थिती विवरणामध्ये आपण बघतो ताळेबंद, नफा तोटा खातं, आर्थिक विवरणे, P&L अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, P&L अप्रोप्रिएशन, बॅलन्स शीट. तर हे यामध्ये केलं जातं. पाचवं यामध्ये दिलेलं आहे की अंकेक्षण हा निष्पक्ष व व्यवसायाशी संबंध नसणारा असावा. जो ऑडिटर करायला येईल अंकेक्षण हा निष्पक्ष असावा पाहिजे. कोणता एखाद्या पार्टीला धरून किंवा एखाद्या पक्षाशी रिलेटेड नसायला पाहिजे. तो त्याची जी तपासणी आहे ती निष्पक्षपणे करायला पाहिजे. तो आपण अंकेक्षणाचा इतिहास. अंकेक्षणाचा इतिहास आपण कुठून घ्यायचा, तर सहसा आपण 1400-1500 दशकापासून घेऊ की त्यावेळेला राजे असायचे आणि ते त्यांचे जेव्हा खजिना असायचे तर त्यावरती एक मंत्री नेमायचे. ठीक आहे. तर हा मंत्र्याची किती खजिना येत आहे, किती जात आहे, तर त्यांच्याकडे नाणी असायचे, सोने असायचे, चांदी असायचे, रत्न, हिरे, जवारे, तर यांचे सर्व हिशेब करण्यासाठी तो एक मंत्रीला ठेवत असायचे आणि या मंत्रीचा हिशोब एखाद्या वेळेला राजे महाराजांकडे तपासत असायचे. ठीक आहे. तर त्यावेळेला काही ना काही प्रमाणात हा अंकेक्षण होत होता. त्याने ग्लोबलायझेशनच्या आपण दृष्टीने विचार केला तर औद्योगिक क्रांती आल्यानंतर यंत्राने मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायला लागलं आणि त्यामुळे मग कंपन्यांचा विस्तार सुद्धा वाढला आणि ह्या कंपन्यांमध्ये 2 गट पडले. एक तर भागधारक की जे कंपनीचे प्रत्यक्ष मालक असायचे आणि दुसरा कंपनी चालवण्यासाठी जो व्यवस्थापन मंडळ असायचा. ठीक आहे. हा व्यवस्थापन मंडळ कंपनीला चालवायचा आणि जे भागधारक असायचे दूरवर असायचे. म्हणजे याचा विश्वास कसा बसायचा. मग त्यासाठी कोणीतरी एखादा व्यक्ती असायचा की जो हा व्यवहारामध्ये जे झालेले व्यवहार आहेत त्यांचे तपासण्याचे काम करायचं. तर त्यावेळेला सुद्धा असं आहे. आपल्या भारतामध्ये जवळपास 1904 पासून हे अंकेक्षण कार्याला जवळपास सुरुवात झाली. त्या अगोदर काय असं कंपल्सरी नव्हतं की त्याला एखादी डिग्री पाहिजे. अकाउंट
अकाउंटन्सी डिग्री असेल, त्यानंतर मग JDC आणि ची डिग्री ही गृहीत धरली गेली. आता ही करंटली चार्टर्ड अकाउंट असलेला पर्सन हाच फक्त अकाउंट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हा स्वरूप नेमका अकाउंटिंग केलं काय, यामध्ये फक्त जे अकाउंटिंग केलेले आहे, जे व्यवहार केलेले आहे, जमा खर्चाचे किंवा नोंदीचे जे व्यवहार झालेले आहेत त्याचे तपासण्याचे सूक्ष्म व सखोल पद्धतीने कार्य यामध्ये केले जाते. यामध्ये बघा तुम्ही आर्थिक विवरणे असो, आपण जे 11, 12 या फर्स्ट इयर सेकंड इयरला बघितलं आहे की अकाउंटमध्ये जे P&L अकाउंट असते, ट्रेडिंग अकाउंट असते आणि बॅलन्स शीट असते, यावरून त्याची पूर्ण सूक्ष्म पद्धतीने तपासणी करण्याच्या कार्याला इथं अंकेशनमध्ये त्याला अंकेशनमध्ये हे जे व्यवसायाचे जे स्थिती विवरण आहे, हे स्थिती विवरणाचे बारकाईने परीक्षण करण्याचे काम हे अंकेशनामध्ये केले जाते. आता आपण पुढे बघू अंकेशनाचे उद्देश काय. अंकेशनाचा उद्देश आपण असं म्हणू शकतो की कोणत्याही व्यवहाराचे सूक्ष्म व सखोल पद्धतीने परीक्षण करण्याचा कार्य यामध्ये केले जाते. त्यामध्ये कर्मचाऱ्यावर नैतिक प्रभाव पाडण्यासाठी अंकेशण येणार आहे, म्हणून ते कोणी धोका अपराध सुद्धा करू शकत नाही. किंवा जे व्यवसाय संघटनेचे जे अंकेशनाचे शेवटी आर्थिक वर्ष झाल्यानंतर त्यांना स्थिती विवरण सादर करावं लागतं. फॉर एक्झाम्पल 31 मार्चला व्यवसाय संघटनेला बॅलन्स शीट तयार करावं लागतं आणि बॅलन्स शीट तयार केल्यानंतर अंकेशण कार्याला सुरुवात होते. त्यांना माहिती आहे अंकेशण कार्य सुरुवात होणार आहे, त्या अगोदर ते आपले जे स्थिती विवरणे आहेत आणि अदर जे दस्तऐवज आहेत ते तयार करून ठेवतात. यानंतर अजून काही उद्देश आहे, जसे धोका व अपराध शोधून काढणे, ठीक आहे, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे किंवा व्यवहार अधिकृत आहे किंवा नाही याचे सुद्धा परीक्षण करण्याचं काम या अंकेशनाच्या उद्देशामध्ये. तसेच भागधारकाचा विश्वास संपादन करणे, ठीक आहे, असे अनेक उद्देश यामध्ये येऊ शकते. तर पुढच्या पॉईंट आहे अंकेशन हा कला आहे किंवा शास्त्र आहे. तर आपण याला अंकेशण कला सुद्धा आहे, शास्त्र सुद्धा आहे. कला म्हणजे प्रत्येक जो ऑडिटर असतो त्याच्या सुप्त गुणांचा व बुद्धिमत्तापूर्वक व कुशलतापूर्वक हा अंकेशनाची तपासणी करू शकतो. हे प्रत्येकाची टेक्निक वेगळी असू शकते. शास्त्र असं म्हणू शकते की याला विशिष्ट चौकटी व विशिष्ट नियमावली राबवून याची तपासणी केली जाते. त्यानंतर आहे अंकेशनाचे महत्त्व काय. कोणत्याही व्यवसाय संघटनेला अंकेशनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यवसायाची सखोल तपासणी करण्यासाठी, भागधारकाचा विश्वास संपादन करण्यासाठी, अपराध शोधून करण्यासाठी, डॉक्युमेंट अपडेट ठेवण्यासाठी, व्यवहार अधिकृत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी, तर या सर्व कार्यासाठी काय करावं लागते, अंकेशण करावं लागतं. आणि तिथून शेवटचं आहे अंकेशनाची मर्यादा काय. जर याचे फायदे बी असेल तर तोटे बी असेल. डेफिनेटली अंकेशनामध्ये जर ऑडिटरला बोलवत असेल तर त्यासाठी त्याला फीस सुद्धा द्यावं लागते. म्हणून अंकेशण कार्य हा काय प्रकारचा खर्चिक आहे. भरपूर वेळा अंकेशण करायला ऑडिटर येतात व्यवसाय संघटनेत, त्यामुळे कर्मचाऱ्यावर नैतिक प्रभाव पडतो व वारंवार ते जे झालेल्या नोंदी आहेत ते काढून घेतात, त्यामुळे त्यांच्या कामामध्ये काय होते, व्यत्यय येत असते. तसंच हा लहान व्यवसायाचा साठी उपयुक्त नाही की ज्या ठिकाणी मोठे व्यवहार होत असेल, कंपनीची व्याप्ती मोठी असेल त्या ठिकाणी हे अंकेशण कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, धन्यवाद.